झालेला आपला सकाळचा नाश्ता रेडी. तर मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही तिघं मित्र चाललेलो आहोत रत्नागिरीला. ट्राय करणार आहे बजेट ट्रिप करायचं. ठीक आहे. सो रस्त्याने पूर्ण एक पण गाडी नाही, आम्ही रिक्षाची वाट बघतोय. चालत चालत खूप पुढे आलेलो आहोत. आता बघू शकता हे दोघं पण चाललेत बिचारे, काय ऑप्शन नाही. तर निघालो आहोत झोपेतून, एकदम साखर झोपेतून आम्ही उठलेलो आहोत आणि चालायला लागलेलो आहोत. माहिती होतं की काय रिक्षा वगैरे भेटणार नाही, प्रयत्न भरपूर झालेले आहेत. आमची ट्रेन ना दादरवरून आहे 5:25ची जनशताब्दी आणि त्याच्यासाठी आम्हाला 3:51ची लोकल ट्रेन पकडायला तर लागणार आहे. ठीक आहे. बघू किती वेळ लागतो तिथपर्यंत पोहोचायला दादरपर्यंत. होपफुली टायमात पोहोचून जाऊ आणि आम्हाला रिक्षा भेटून जाऊ दे इथून. ठीक आहे. बघू शकता ही लोक चाललेले आहेत. चला रिक्षा भेटले की तुम्हाला अपडेट करतो. आणि ही बजेट ट्रिप असणार आहे रत्नागिरीची. तर बघा ह्यांनी सगळे कुत्रे ॲक्टिवेट केलेले आहेत. सगळे लांबून पळून येत आहेत बघा. इकडचा जिकडे बघा तिकडे कुत्रे ओरडतात. आम्हाला ही गाडी भेटलेली आहे, आमचं नशीब. ठीक आहे. फक्त 15 मिनिटं राहिले होते आणि आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत. इथेच मागच बसू काय? कुठे पण बसलो गाडी. स्टेशनला पोहोचलोय तर आम्ही बघू शकता बसलोय आम्ही. आता आमची 5 मिनिटांनी ट्रेन येईल इकडे. तर जिले काय वाटतं, काय नशीब होतं आपलं? तेव्हा माझ्यासारखा भेटला बाबा. आता आमच्या गाडीवर चालला होता चांगला. पोहोचले नसते आम्ही. 1 किलोमीटर चालले ना. 1.5 किलोमीटर चालले. 1 किलोमीटर बाकी 8 नाही 1 किलोमीटर होतं. 1 किलोमीटरसाठी तो भेटला पण मुश्किल होतं. हां मुश्किल होतं. कट टू कट पोहोचले असते तरी रनिंग करायला लागले. ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि निघतोय आता. सगळे झोपलेले आहेत बघू शकता. आणि बजेट ट्रिप असणार आहे, जेवढा कमी खर्च होईल त्याच्यामध्ये आम्ही ट्राय करणार आहे. तर दादर स्टेशनला तर उतरलेले आहे तिथे. आता नाश्ता करतो इथे. बघू चिले नाश्ता घेतोय काहीतरी, दाखवतोय तुम्हाला नाश्ता घेतो. झालेला आपला सकाळचा नाश्ता रेडी. तर आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 9 वरती बसलेलो आहोत आता सध्या. आणि गाडी आता 10 मिनिटात येईल. ठीक आहे. जे पण प्रवास करत असतील फर्स्ट टाईम तर जनशताब्दी एक्सप्रेस कोणत्या नंबरला येते? 9 का 9A आहे का? 10 आहे. हा 10 नंबर प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. तर तेजसला सगळे सकाळपासून येऊन विचारत आहेत की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहेत. किती जणांना सांगितलं रे आतापर्यंत? मास्तर आहे तो. 4-5 जणांना सांगितलं स्टेशन मास्तर. हां ना स्टेशन मास्टर नाही, पण आज सकाळी गर्दी नाही आहे त्या मानाने एवढी. नाही त्या साईडला सगळी गर्दी भरलेली आहे. ह्या साईडला काहीच नाही. आरामात चढू. येईल आता ट्रेन निघाली तर आहे CST वरून. आता येईल 5 मिनिटात येईल मला वाटतं. ते आहे ना 5 मिनिटात येईल ना 20पर्यंत येईल. चला ठीक आहे. ट्रेनमध्ये आता बसल्यावरती आमची सीट वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढचा सीट दाखवतो. ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. बघू शकता ट्रेन दाखवतो. सो हे लोक बॅगा वगैरे लावत आहेत आणि ट्रेन दाखवतो. तिथे बसलेलं आहे. आता तुला डायरेक्ट झोपणार आहे. येऊ का? हा आहे चिले आणि हा आहे सोहम. ठीक आहे. चला निघाली गाडी आमची. ठीक आहे. चला आता काही म्हणजे कुठे गाडी थांबली दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आत्तापर्यंत आमचं टोटल स्पेंडिंग झालेली काहीतरी 50 ते 80 रुपये मला वाटतं पर पर्सन. 80 रुपये. ठीक आहे. सो नाश्त्यामध्येच गेले तर 80 रुपये टोटल, म्हणजे घरापासून निघण्यापासून आत्तापर्यंत खर्च किती होते ते बघूया एंड ऑफ द ट्रिप. थोडंसं खायला येईल तर खायला तर लागणारच आहे. चला आता आराम करतो थोडा वेळ. आमचा मित्र तेजस प्रो मॅक्स आहे. सगळ्यापासून हा ही 17वी वेळ आहे. पत्ते वाटतोय. प्रो मॅक्स झाला त्याचा तो. एवढा झाला तर डोळे मिटून वाटेल.
सकाळपासून ऑलमोस्ट 3 तास झालेले आहेत. पोचलो चिपळूणच्या जवळजवळ पोचलेलो होतो आम्ही आणि आमचा सकाळपासून भरपूर टाईमपास चाललेला आहे. मेंढीकोट खेळतोय. वाट रे बाबा पत्ते, वाटशील का बघा. पत्ते आणलेले आणि चाललेला आहे टाईमपास. 4 जण खेळतोय पत्ते. ही हरकुटी टीम आहे. आत्ताच एक टीम जिंकली आहे फक्त. हे दोघं हरलेले आहेत. तो वाटतोय ठीक आहे. आमच्या दोघांची टीम आहे आणि सगळे गेम ऑलमोस्ट आम्ही जिंकलेलो आहे. ठीक आहे. टाईमपास मस्त होता. मेंढीकोट 1 नंबर टाईमपास आहे. प्रवासामध्ये तर 1 नंबर. काय वाटतं चिले हारून? बेस्ट कोट अजून चढवणार तुला. अजून चढला नाही तुझ्याकडे. आता कॉम्पिटिशन चालू आहे. 10 गेम झालेत. आम्ही 7 जिंकले. हे लोक 3 जिंकलेत ऑलमोस्ट. 5 जिंकले बघ. पीसी कोणावरती? तुमच्या टीम वरती. आणि हा सोम कसा वाटतं हा गेम तुला? मस्त आहे. कसा वाटतं हा गेम तुला? रोमांचक चालू आहे गेम. ठीक आहे ठीक. तर मित्रांनो आता गाडी थांबलेली आहे खेडला. ऑलमोस्ट मतलब 3 तास झालेले आहेत आणि आता 1 तासामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ. पुढचं चिपळूण आणि त्याच्यानंतर रत्नागिरी. बघू शकता मित्रांनो इकडे ऑलमोस्ट ना 25 ते 30 कुत्रे होते. आता त्यांची मीटिंग चालू होती. आता निघता येते. गाडी थांबलेली इथे स्टॉप आहे वाटतं. कोणती तरी गाडी येत आहे समोरून. सुचिले इथे फोनवरती बोलतोय. बाहेर आलेलो होतं आम्ही. निघतोय आता जस्ट. ठीक आहे. वातावरण एकदम जबरदस्त असं झालेलं आहे. ठीक आहे. चला डायरेक्टली आता चिपळूण आलं की एकदा दाखवतो आणि भेटूया तिथेच. तर नमस्कार मित्रांनो. आता आम्ही पोहोचलेलो आहोत खेडच्या पुढे. गाडी निघाली आहे बट एक नैसर्गिक दृश्य दाखवण्यासाठी. काय जबरदस्त वातावरण. काय सीनरी बघा. नदी असते तरी सीनरी नाही का? चला आता आम्ही मेंढीकोट खेळतो. एन्जॉय करतो थोडा टाईम. हा चॅलेंज देतो. हा हरकुटा हे आत्तापर्यंत 10 गेम झालेत. 1 मिनटं. 8 गेम हे लोक 7 गेम हे लोक हारले. 3 गेम जिंकलेत. फक्त एक कोट काय चढवला. त्याच्यामध्ये जरा जास्त खुश होते. बघायचं तोंड बघा. चढवला ना. बोलतो बघा कसा. बोलतो बघा कसा. कोट चढवला. काय त्याचं निर्लज्ज. चढवला. ठीक आहे चला. गेम चालू आहे. गेम चालू आहे आमचा अजून. ठीक आहे. आवाज कसा बसलाय राजाच्या बापाने. आणि ही सिटिंग पोझिशन सीट आहे. लाज पण नाही वाटत त्याला. हा बाई स्लीपर झालाय आहे का? आणि एक गोष्ट अजून टोटल खर्च झालेला आहे आमचा आत्तापर्यंत. किती झाला? सकाळी 80 आणि आत्तापर्यंत 100 रुपये खायचा खर्च झाला आणि 200 रुपये ट्रेनचं तिकीट. टोटल 300 रुपये खर्च झालेला आहे आत्तापर्यंत. ठीक आहे. 4 जणांचा. बाहेर चाललोय रत्नागिरी स्टेशनच्या आणि मस्त प्रवास होता एकदम जबरदस्त आहे. सो चला आता हॉटेलवरती जातो. हा ब्लॉग इथेच संपवतो. प्रवास जर्नी एकदम जबरदस्त होती आणि जास्त काय आम्हाला खर्च पण नाही लागला. 300 रुपयात आम्ही आलो पर पर्सन. पर पर्सन 300 रुपयाच्या आसपास खर्च लागला. ठीक आहे. चला जातो. मित्र पुढे गेले तर माझे पुढचे एक माग आहे. सो हा ब्लॉग इथेच एंड करतो. आमची ट्रेन चाललेली आहे.